विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्ड मध्ये चॅप्टर नंबर 14 पाहतो. त्या चॅप्टर नंबर 14 मध्ये आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट विषयी माहिती दिली. मागील लेक्चर मध्ये आपण सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट कशाला म्हणायचे ह्याच्याविषयी काय केली माहिती घेतली. त्यांचे फॉर्म्युले सुद्धा आपण काय पाहिले. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आपण पाहिला, I = P × R × N/100. बरोबर आहे. I म्हणजे इंटरेस्ट, I = P × R × N/100. या पद्धतीमध्ये आपण फॉर्म्युला पाहिला. या फॉर्म्युल्यावर आपल्याला काय करता येतं, सिंपल इंटरेस्ट काढता येतो. आणि अमाऊंट जर काढायची असेल तर अमाऊंटचा फॉर्म्युला आपल्याला दिला A = P + R. म्हणजे आधी पहिल्यांदा सिंपल इंटरेस्ट आपल्याला काढावे आणि सिंपल इंटरेस्ट काढल्यानंतर आपल्याला काय करावं लागते, अमाऊंट काढावं. आता त्यानंतर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टचा एक फॉर्म्युला दिला बघा. लक्षात घ्या, कंपाऊंड इंटरेस्टसाठी A = P (1 + R/100. म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टसाठीची अमाऊंट आहे ही. काय कंपाऊंड इंटरेस्टसाठी अमाऊंट आहे आणि ब्रॅकेट रेस टू काय इथे N हा फॉर्म्युला आपण यूज करणं वापरणार. आणि कंपाऊंड सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट जर काढायचं असेल तर A मायनस आपल्याला इथे काय करावं लागतं, P करावं. या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपल्याला काय करायचंय, कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे. काही एक्झाम्पल आपण पाहिले, टेबल पूर्ण केला आपण त्याच्यामधला 14.1 मधला. आता आपल्याला त्यावर आधारित जे काही प्रॅक्टिस सेट मध्ये सेकंड आणि थर्ड नंबरचा आपल्याला काय केलं, एक्झाम्पल दिले. ते एक्झाम्पल काय करणार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बरोबर. आता काय केलं बघा, लक्ष द्या की त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम दिले, वर्ड प्रॉब्लेम दिले. त्या वर्ड प्रॉब्लेमचं काय करायचं आपल्याला या ठिकाणी सोल्युशन पाहायचं. काय म्हणलं बघा, लक्ष द्या. सेकंड नंबर, समीर राव हॅज टेकन अ लोन ऑफ 12,500 रुपीज ॲट अ रेट ऑफ 12 PCPA फॉर 3 years. समीर रावने काय केले, या ठिकाणी लोन घेतले. किती रुपयाचं घेतलंय, 12,500 रुपीजचं. त्याचा रेट काय आहे तर 12 PCPA आणि त्याचं इयर काय, टाइम पिरियड काय तर 3 years. इफ इंटरेस्ट इज कंपाऊंड एन्युअली, त्यांचा इंटरेस्ट हा काय कंपाऊंड इंटरेस्ट आहे. Then how many rupees should he pay to clear his loan? आणि त्याला 3 वर्षानंतर ते लोन हे काय करायचे, क्लिअर करायचे. क्लिअर करायचे म्हणजे सगळं मुद्दला सहित, प्रिन्सिपल सहित, इंटरेस्ट सहित सगळं लोन काय करायचं या ठिकाणी क्लिअर करायचं. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी काय करायची, अमाऊंट काढायची. म्हणजे 3 वर्षानंतर समीर रावला, त्या बँकेला, त्या व्यक्तीला, त्या मल्टीस्टेटला, त्या पतसंस्थेला कुठून जिथून त्यांनी कर्ज घेतलं त्यासाठी 3 वर्षानंतर किती रुपये एकूण द्यावे लागतील ते आपल्याला काढायचे. म्हणजेच आपल्याला थोडक्यामध्ये काय काढायचे, आपल्याला अमाऊंट काढायचे. मग अमाऊंट काढण्यासाठी आपल्याकडे या ठिकाणी फॉर्म्युला दिलाय. तो फॉर्म्युला काय, A = मग आता आपण काय करू, आधी पहिल्यांदा काय काय दिले ते पहा. रेट प्रिन्सिपल दिले 12,500. त्यानंतर आपला रेट दिलाय 12 PCPA म्हणजे 12% बरोबर. आणि त्यानंतर N दिलंय तुम्हाला. काय N, टाइम, नंबर ऑफ टाइम किंवा या ठिकाणी पिरियड मध्ये त्याला 3 years. प्रॅक्टिस सेट आपला कोणता बघायला लक्ष द्या, प्रॅक्टिस सेट 14.1. 14.1 पहा. आता आपण फॉर्म्युला काढू. A = P (1 + R/100 ब्रॅकेट रेज टू N इज इक्वल टू P ची व्हॅल्यू बघा, लक्ष द्या 12,500 and 1 + R ची व्हॅल्यू 12/100 and ब्रॅकेट रेज टू 3 is equal to 12,500 in a bracket 1 plus. आता इथं आपल्याला काय करावं लागेल, 12/100 आहे. त्याला कोणत्या नंबरने बांधायचा तो पहा, कोणत्या नंबरने डिवाइड करता येईल ते पहा. काय करतात आपल्याला 12 ला 4 ने डिवाइड करतात आणि 100 ला सुद्धा 4 ने डिवाइड करता येतं. 4 3 जा 12 म्हणजे 4 त्रिक 12, 4 2 जा 8, 2 रिमेनिंग 20, 4 5 जा 20. म्हणजे काय झालं,
3/25 ब्रॅकेट रेज टू 3 म्हणजेच काय लिहायचं म्हणलं तुम्हाला मी यांचे ॲडिशन कसं करायचंय तर 25 प्लस 3 म्हणजे 28/25 ब्रॅकेट रेज टू म्हणजे असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायच्या वेळी डायरेक्ट काय करतात आपल्या ठिकाणी 25 प्लस 3 बनता येईल 28/25 ब्रॅकेट रेज टू 3. आता त्यानंतर इज इक्वल टू 12,500 इंटू आता काय करायचे 3 टाइम म्हणून काढायचे 28 इंटू 28 इंटू 28 अपॉन काय मला लक्ष द्या 25 इंटू 25 इंटू 20 बरे काय करतात मग आता 25 डिवाइड करा 25 5 जा 125 0 0 बरे म्हणजे 500 पण आपल्याला काय करायचं 25 डिवाइड करायचं 25 2 जा 50 20 मग याचं मल्टिप्लिकेशन 20 इंटू 28 इंटू 28 इंटू 28 अपॉन 25 आता या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर ते पूर्ण मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय येतं पहा लक्षात घ्या 4,39,040 अपॉन काय 20 लक्षात 4,39,040 म्हणजे या 20 28 28 20 यांचं सगळ्याचं मल्टिप्लिकेशन केलं ते मल्टिप्लिकेशन काय आलं 4,39,040 अपॉन काय 25 आणि आता 25 ने काय करायचं याला डिवाइड करायचे बघा लक्षात घ्या 25 डिवाइड करायचं म्हणल्यानंतर 4,39,040 अपॉन 25 बघा 25 एक 25 तुकडे झाले 18 25 सक 25 सत पावणे 200 म्हणजे त्या 175 मायनस हे 40 25 पाचा 125 15 रिमेनिंग 25 सक 150 म्हणजे 4 रिमेनिंग 40 25 एक 25 परत 15 अधिक 25 सक पॉईंट देऊन 25 सक 150 म्हणजे 17,561.60 यापर्यंत ही झाली आपली अमाऊंट A is equal to 17,561.60 रुपीज एवढी काय झाली आपली अमाऊंट झाली आणि अमाऊंट म्हणजेच 3 वर्षानंतर त्या समीररावनं त्या व्यक्तीला त्या बँकेला त्या मल्टी स्टेटला ज्यांच्याकडून लोन घेतले त्यांना काय केले या ठिकाणी पैसे वापस दिले इंटरेस्ट सहित म्हणजेच अमाऊंट काढावी लागली आणि म्हणून आपल्याला काय देता येईल या ठिकाणी 17,000 रुपीज 17,561.60 काय म्हणायचं या ठिकाणी पे टू क्लिअर हिज लोन पे टू क्लिअर हिज लोन पूर्ण लोन जर क्लिअर करायचं असेल तर 3 वर्षानंतर 17,561 रुपये 60 पैसे वरती 0.60 म्हणजे 60 पैसे आपण त्याला असं म्हणलं एवढे काय करावं लागतील त्याला वापस द्यावे लागतील कारण त्यांनी घेतले किती 12,500 आणि द्यावे लागले किती 17,561 म्हणजे एक्स्ट्रा पैसे त्याला जास्त द्यावे लागले मग ते एक्स्ट्रा पैसेच म्हणजे काय या ठिकाणी त्याला लागलेलं कंपाऊंड इंटरेस्ट आहे बरे आता त्यानंतर थर्ड नंबरचं एक्झाम्पल थर्ड नंबर मध्ये काय दिलं आपल्याला अमाऊंट केव्हा काढायची इंटरेस्ट केव्हा काढायचा ती सुद्धा लक्षात आलं पाहिजे मग आता काय झालं टू स्टार्ट अ बिझनेस शलाका हॅज टेकन शलाकाने काय केलं या ठिकाणी बिझनेस स्टार्ट करण्यासाठी काय केली या ठिकाणी रक्कम घेतलेली आहे किती रक्कम घेतली बघा 8,000 रुपीज काय रक्कम घेतली किती रेटला म्हणजे प्रिन्सिपल इज इक्वल टू रुपीज 8,000 रेट काय बघा किती 10.5% म्हणजे त्याला आपण 10.5% आपण त्याला दिलं आणि किती वर्षासाठी घेतली त्याने आफ्टर 2 इयर
आफ्टर 2 इयर म्हणजे n इज इक्वल टू 2 इयर. पण विचारलं काय ते पहा. काय विचारलं या ठिकाणी? आफ्टर 2 इयर्स हाऊ मच कंपाऊंड इंटरेस्ट. फक्त कंपाऊंड इंटरेस्ट विचारला की 2 इयर नंतर 2 वर्षानंतर तिला कंपाऊंड इंटरेस्ट किती द्यावा लागला. सगळी किंमत विचारली नाही, किती रुपये द्यावे लागले वापस त्याला विचारलं नाही. तर कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे जास्तीची जी रक्कम आहे ती किती द्यावी लागेल ते विचारले. म्हणजेच आधी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, अमाऊंटचा फॉर्म्युला लिहायचा. त्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय करता येईल या ठिकाणी कंपाऊंड इंटरेस्ट काढ. म्हणजे आधी पहिल्यांदा आपल्याला अमाऊंट काढावं लागेल. मग ए इज इक्वल टू या ठिकाणी ए इज इक्वल टू पी म्हणजे किती 8000 प्लस 1 10.5 अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू किती 2. काय केले पॉईंट कटला आणि काय केलं आपण इथे 0 घेतलं. म्हणजेच काय झालं बघा लक्षात द्या 8000 इंटू 1 प्लस 105 अपॉन 1000. याचंच काय केलं मी 5 ने डिवाइड केलं. 5 2 जा 10 आणि 5 1 जा 5. 5 2 जा 10 0 0. म्हणजेच काय झालं बघा लक्षात द्या 8000 इंटू ब्रॅकेट मध्ये आता काय म्हणतो तुम्हाला यांचं काय करतं आपलं ॲडिशन करायचे 200 प्लस 21 म्हणजे 221 अपॉन 200 ब्रॅकेट रेस टू किती इथं 2. म्हणजेच काय बघा लक्षात द्या 8000 इंटू 221 इंटू 221 अपॉन 200 इंटू 200. काय होईल बघा लक्षात द्या. इथं आपण भाग दिला 1 2 1 आणि 2 हे शून्य कटले म्हणजे जर 2 ने भाग दिला 2 चौक 8 शून्य. बरे 20 ने भाग दिला बरे मग काय होईल इथं 20 ने भाग दिला किंवा या ठिकाणी हे 0 1 कटलं हे 0 1 कटलं. बरे 0 कटले म्हणजे काय झालं बघा लक्षात द्या हे 2 0 कटले इथं 1 2 हे 2 0 कटले 2 चौक 8 हे 0 हे 0 कटलं म्हणजे तिथं आता 92 20 2 दोन्ही 4 म्हणजेच किती झालं बघा लक्षात द्या 2 इंटू 221 इंटू 221 अपॉन काय 10. बघा याचं मल्टिप्लिकेशन काय येतं 2 इंटू 21 इंटू 21 बघा लक्षात द्या याचं मल्टिप्लिकेशन येतं 97,682 अपॉन किती झाले 10. म्हणजेच काय झालं 9762.20 या पद्धतीमध्ये म्हणजे अमाऊंट आली आपली काय इथं 9762.20 रुपीज. म्हणजे एवढे पैसे त्याचे झाले किती वर्षानंतर 2 वर्षानंतर. किती वर्षानंतर झाले 2 वर्षानंतर झाले. कारण की त्यांनी 8000 रुपये घेतले होते 10.5% नुसार घेतले होते 2 वर्षासाठी. तर त्याचे 2 वर्षानंतर 8000 रुपयाचे किती रुपये झाले 9768 रुपीज अँड 20 पैसे. बरे मग आता त्याला काय विचारलं आपला कंपाऊंड इंटरेस्ट विचारला. तर कंपाऊंड इंटरेस्ट काय बघायला लागते. तर कंपाऊंड इंटरेस्ट जर काढायचं असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए मायनस पी म्हणजे 9768.20 मायनस किती 8000 म्हणजेच 1768.20 म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट पाहायला लागते. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू 1768.20 आणि काय रुपीज. म्हणजेच त्याला आता कंपाऊंड इंटरेस्ट किती द्यावा लागेल तर काय म्हणलं या ठिकाणी कंपाऊंड इंटरेस्ट देअरफॉर शलाका काय म्हणायचं आपल्याला शलाका पे किती 1768.20 रुपीज आफ्टर कंपाऊंड इंटरेस्ट आफ्टर 2 इयर. काय म्हणलं आफ्टर 2 इयर 2 वर्षानंतर तिला काय करणार या ठिकाणी 1768 रुपीज
20 पैसे एवढे काय करावे लागतील या ठिकाणी पे करावे लागतील. बरं आता त्यानंतर या पद्धतीमध्ये इथं 14.1 जो आहे तो 14.1 आपला या ठिकाणी प्रॅक्टिस सेट काय होतो पूर्ण होतो. आता आपला पुढचा प्रॅक्टिस सेट घ्यायचा 14.2. या 14.2 मध्ये पाहू आपण काय काय 14.2. आता हा सुद्धा काय वर्ड प्रॉब्लेम आहे. 14.2 हा सुद्धा काय वर्ड प्रॉब्लेम आहे. वर्ड प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. फक्त याच्यामध्ये काय शब्द प्रयोग काय केला या ठिकाणी बदललाय. थोडं इन्क्रीज डिक्रीज या पद्धतीमध्ये दिले. काही यंत्राची माहिती दिली, काही मजुरांची आहे, काही या ठिकाणी अजून लोन आहे या पद्धतीमध्ये, मशीन्स आहेत, फॉरेस्टमधील व्यक्ती लेबर्स आहेत त्यांचं जे इन्क्रीज रेट जो आहे रेट इन्क्रीज म्हणलं तर डिक्रीज म्हणलं तर त्यानुसार आपल्याला आरची जी व्हॅल्यू आहे ती आरची व्हॅल्यू काय करायची. रेट हा पॉझिटिव्ह घ्यायचा आहे का निगेटिव्ह घ्यायचा हे काय करायचं आपल्याला या ठिकाणी ठरवायचं आहे. ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क of a flyover bridge there were 320 workers initially. म्हणजे फ्लायओव्हर या ठिकाणी काय करायचं बांधायचं. तो बांधत असताना या ठिकाणी सुरुवातीला जे वर्कर्सची जी संख्या आहे ती संख्या किती दिली तुम्हाला 320. म्हणजे प्रिन्सिपल दिले 320. बरोबर स्टार्टिंग त्याची जी आहे ती 320 पासून. द नंबर ऑफ वर्कर्स वेअर इन्क्रीज बाय 25% आणि वर्कर्स हे इन्क्रीज होत आहे 25% न. म्हणजे त्या ठिकाणी आर ची व्हॅल्यू काय 25%. आणि त्यांनी विचारले की 2 वर्षानंतर फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर. आफ्टर 2 इयर म्हणल्यानंतर 2 वर्षानंतर किती वर्कर्स झाले ते विचार. किती वाढले हे नाही विचार. किती वाढले जर हे आपला विचार असतो. हाऊ मेनी वर्कर्स आर इन्क्रीज आफ्टर 2 इयर असं जर विचारलं असतं तर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढावा. पण आपल्याला काय केलं टोटल वर्कर किती ते विचारलं आपला 2 वर्षानंतर. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय काढायचे अमाऊंट काढायची. लक्षात घ्या कुठं अमाऊंट काढायची कुठं कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. जर इथं विचारलं असतं तुम्हाला की किती वर्कर्स काय केलं या ठिकाणी वाढले 2 वर्षानंतर किती वर्कर्स वाढले तर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढावा लागतं. पण आपल्याला काय विचारले 2 वर्षानंतर वर्कर्स किती म्हणजे वर्करची संख्या टोटल वर्करची संख्या या ठिकाणी विचारली. म्हणजेच आपल्याला काय काढायचंय अमाऊंट काढायचंय. आणि त्या अमाऊंट काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट रेज टू एम. बरोबर म्हणजेच पी ची व्हॅल्यू किती 320 1 प्लस आर ची व्हॅल्यू किती 25 अपॉन 100 ब्रॅकेट रेज टू किती 2. सोपं आहे एकदम. 25 × 25 25 चोक 100 म्हणजेच किती झालं 320 इन ब्रॅकेट 1 प्लस 1 अपॉन 4 ब्रॅकेट रेज टू 2 म्हणजे 320 इंटू काय झालं या ठिकाणी 4 प्लस 1 किती झाले 5 अपॉन 4 ब्रॅकेट रेज टू 2. म्हणजेच आपण काय म्हणत आला हे किती टाइम लिहायचं आपल्याला 2 टाइम्स लिहायचं आहे 5 × 4 × 5 × 4. आता इथे भाग दिला आपण 4 8 32 बरोबर 4 8 32 आणि परत तिने 4 ने भाग दिला 4 2 8 0. म्हणजेच काय झाले 500 किती 500 म्हणजे 20 × 25 is equal to 5. बरं हे 20 ला 20 आणि 5 × 5 काय झाले 25. त्यांचं मल्टिप्लिकेशन 500 झालं. म्हणजेच काय म्हणते आपल्याला 500 ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर. युअर वर्कर्स आफ्टर 2 इयर्स after 2 years workers at construction are 500. बरं किती येतं मग
किंवा विल बी 500 या पद्धतीमध्ये काय करता येईल आपल्याला त्याचा आन्सर लिहिता येतं. म्हणजे 2 वर्षानंतर त्या ठिकाणी ओव्हरब्रिजवरती या ठिकाणी किती वर्कर्स असतील 500 काय वर्कर्स असतील. लक्षात. आता त्यानंतर सेकंड नंबरचं एक्झाम्पल. आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा, लक्षात घ्या की आपल्याला जे टेक्स्ट बुक मध्ये दिले त्यानुसार जर आपण जर त्याचं उत्तर जर पाहिलं तर ते उत्तर हे जे आहे आन्सर मध्ये आपल्याला पुस्तकामध्ये टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आन्सर जे आहे त्या आन्सराशी सुटेबल नाही. काय म्हणले की ॲट कॅन शेपर्ड हॅज 200 शिप. मेंढपाळाजवळ किती तर 200 मेंढ्या आहेत. किती मेंढ्या आहेत? 200 मेंढ्या. तर काय म्हणते त्याचा रेट जो आहे 8% मध्ये. आणि आफ्टर 3 इयर त्याच्याकडे किती शिप्स असतील, किती मेंढ्या असतील याच्या. आणि आपला आन्सर दिले 242. पण ह्या जर व्हॅल्यू घेतल्या आपण, रेट जर हा घेतला, टाइम जर हा घेतला, यांची व्हॅल्यू जर 3 इयर्स घेतली तर हे आपलं आन्सर येत नाही. काहीतरी तर मिस्टेक आहे. म्हणून त्या आन्सरनुसार जर आपल्याला या ठिकाणी बदल करायचा असेल, तेच जर आन्सर आणायचं असेल, त्या आन्सरला जर मॅच असा आन्सर जर घ्यायचा असेल तर आपल्याला आपल्या गणितामध्ये या ठिकाणी थोडा बदल करणं गरजेचं आहे. मग काय बदल करणं गरजेचं आहे बघा, लक्षात घ्या की आपण या ठिकाणी जे टाइम पिरियड जो आहे, नंबर ऑफ टाइम पिरियड हा 3 इयरच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे 2 इयर घ्यायचं. 3 इयरच्या ऐवजी काय घ्यायचं आपल्याला 2 इयर घ्यायचा. आणि रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे, इन्क्रीजिंग रेट ऑफ इंटरेस्ट जो 8% आहे त्याला काय करायचं आपल्याला 10% घ्यायचं. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते उत्तर या ठिकाणी काय होतं मॅच होतं, बरोबर येतं. लक्षात. म्हणून थोडा आपण काय करू याच्यामध्ये बदल करू. मेंढपाळाजवळ किती शिप्स आहेत 200 आहेत, म्हणून P = 200. आपल्याला सांगितलं रेट हा 8% आहे. तर आपण काय केलं या ठिकाणी त्याच्यामध्ये दुरुस्ती करून घेतला आपण, त्याला 10% असं केलं. आणि त्याचा जो टाइम पिरियड आहे तो 3 इयर घ्यायचा, आपण काय घेतला 2 इयर घेतला. तर आन्सर काय येतं ते पाहू बघा, लक्षात घ्या. A = P in bracket 1 plus R upon 100 bracket raised to काय n या पद्धतीने. म्हणजे 200 हे प्रिन्सिपल आहे, 1 प्लस R ची व्हॅल्यू आपण 10 घेतली आणि अपॉन 100 ब्रॅकेट रेस्ड टू किती, म्हणजे 200 इंटू त्या ठिकाणी 0 0 कटले म्हणजे 1 + 1 अपॉन 10 ब्रॅकेट रेस्ड टू किती 2. मग काय होईल 200 इन ब्रॅकेट 10 + 1 म्हणजे 11 अपॉन 10 ब्रॅकेट रेस्ड टू किती झाले 2. म्हणजे काय बघा लक्षात द्या 200 इंटू 11 अपॉन 10 इंटू 11 अपॉन 10 काय होईल 0 हे 0 हे 0 आणि हे 0 कटले म्हणजे 2 इंटू 221 आणि 221 म्हणजे किती झालं बघा लक्षात द्या 121 बरं म्हणजे काय बघा लक्षात घ्या 242. बरं आपलं जे आन्सर दिले लक्षात घ्या टेक्स्ट बुक मध्ये ते सुद्धा काय 242 आहे. म्हणजेच या ठिकाणी आपला जो बदल केला आपण रेट मध्ये, रेट 8% घ्यायच्या ऐवजी आपण काय घेतला 10% घेतला. एन हे 3 इयर घ्यायच्या ऐवजी काय घेतलं आपण 2 इयर घेतले. आणि तसाच बदल आपण करणं गरजेचं आहे. आणि मग काय म्हणलं या ठिकाणी 242 ऑफ शिप्स विथ हिम आफ्टर 3 इयर्स. 242 ships with him after 2 years. After with him after 2 years. म्हणजे 2 वर्षानंतर त्या मेंढपाळाजवळ किती मेंढ्या असतील 242 एवढ्या काय त्या ठिकाणी त्याच्याकडे मेंढ्या असतील. लक्षात. आता त्यानंतर थर्ड नंबर पाहू आपण. थर्ड मध्ये पहा, थर्ड नंबर मध्ये आपल्याला काय दिले एक इन अ फॉरेस्ट देयर आर 40,000 ट्रीज. किती ट्रीज आहेत 40,000 ट्रीज. बरं 40,000 ट्रीज आहे. मग 40,000 ट्रीज आहेत म्हटल्यानंतर फाइंड द एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर इफ द ऑब्जेक्टिव्ह is to increase the number at rate 5%. म्हणजे
जंगलामध्ये वनामध्ये काय ते 40,000 झाड आहेत आणि त्याचा जो रेट आहे तो इन्क्रीज सांगितला आहे, डिक्रीज नाही सांगितलं, इन्क्रीज सांगितलं, इन्क्रीजिंग रेट सांगितलं काय 5% आणि आफ्टर 3 इयर या ठिकाणी काय म्हणलं तर एक्सपेक्टेड अपेक्षित असं संख्या किती असेल ते विचारलं. बरं किती संख्या असेल हे काय केलं आपल्याला या ठिकाणी विचारलंय म्हणजे टोटल नंबर ऑफ ट्रीज विचारलंय. मग आपल्याला काय करणार इथं सुद्धा अमाऊंट काढणं गरजेचं आहे. टी ची व्हॅल्यू आपण 40,000 घ्यायची, आर ची व्हॅल्यू आपण 5% घ्यायची आणि एन ही आफ्टर किती आहे 3 इयर विचारलंय म्हणजे त्या ठिकाणी एन ची व्हॅल्यू काय असणार 3. आता अमाऊंटचा फॉर्म्युला A इक्वल टू P इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 ब्रॅकेट रेज टू R इज इक्वल टू P ची व्हॅल्यू किती आहे 40,000 1 प्लस R ची व्हॅल्यू किती आहे 5 अपॉन 100 ब्रॅकेट रेज टू किती n म्हणजे बघा लक्षात द्या 5 1 जा 5 5 2 जा 10 हे 0 म्हणजे काय झालं ठिकाणी 40 तर इथं ब्रॅकेट रेज टू 3 40,000 इनटू 1 अपॉन 1 प्लस 1 अपॉन 20 ब्रॅकेट रेज टू 3 म्हणजे त्याला काय करावं लागेल 40,000 इनटू काय करायचं 20 प्लस 1 21 अपॉन 20 ब्रॅकेट रेज टू 3 म्हणजे 40,000 इनटू 21 अपॉन 20 21 अपॉन 20 21 अपॉन 20 असं करावं. मग आता आपल्याला इथे काटाकाटी करायची 0 1 2 3 1 2 3 बरोबर आहे. आता 2 ने डिवाइड करू आपण 2 2 जा 4 0 परत 2 ने डिवाइड केलं 2 10 जा 20 2 5 जा 10 म्हणजे काय 5 इंटू 21 इंटू 21 इंटू 21 यांचं काय करायचं या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आणि हे मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर ते पहा लक्ष द्या 21 आणि 21 चं मल्टिप्लिकेशन करा आणि 21 आणि 21 चं मल्टिप्लिकेशन करून काय करायचं या ठिकाणी 5 इंटू 21 इंटू 21 इंटू काय करायचं 21 घ्यायचं म्हणजेच काय झालं बघा लक्ष द्या 46,305 46,305 आणि हीच काय आपल्या या ठिकाणी हेच काय आपलं या ठिकाणी आन्सर होऊन जाईल म्हणजे आफ्टर 3 इयर देर वॉज 46,305 ट्रीज इन द फॉरेस्ट म्हणजे 3 वर्षानंतर काय होईल या ठिकाणी ते 46,000 therefore the 46,305 tree expected after the 3 years. बरं एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षित आहे किती 46,305 या ठिकाणी ट्री या वनामध्ये त्या जंगलामध्ये आपल्याला अपेक्षित आहे. अशा पद्धतीने आपल्या इथं 3 जे एक्झाम्पल आहेत ते 3 एक्झाम्पल्स आपण 14.2 मध्ये पाहिले. बाकीचे उरलेले जे काही 7 एक्झाम्पल्स आहेत ते 7 एक्झाम्पल आपण नेक्स्ट पिरियडमध्ये काय करू नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते कंप्लीट करू.